हॅलो! नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही काय गोड बनवलं होतं? मी बनवला होता मस्त असा रवा केक, अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला. तर चला बघूया कसा बनवायचा ते. त्यासाठी मी इथे 1 कप इतका रवा घेतलेला आहे. मी जाड रवा घेतला आहे, तुम्ही बारीक रवा पण घेऊ शकता. आता मी इथे 1 कप घेतलेला आहे. एकाच कपाचं म्हणजे एका किंवा वाटीचं प्रमाण घ्यायचं, त्याच वाटीने किंवा कपाने सगळे जिन्नस मोजून घ्यायचे. तर मी इथे 1 कप रवा घेतलेला, त्याला 1.25 कप इतकी साखर घातलेली आणि हे दोन्ही जिन्नस आहे ना, जाड रवा असू दे नाही तर बारीक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. त्यानंतर त्याला 1 कप इतका मैदा घातला, 1 टीस्पून इतकी बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे आणि सगळं मिक्स करून घेतलं. त्यानंतर 1/4 कप याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे, रिफाईंड तेल, आणि 1 कप दूध टाकलेलं आहे आणि सगळं मिक्स करून 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे रवा छान फुलतो. तोपर्यंत मी इथे कढई प्रीहीट करायला ठेवलेली आणि नंतर केक टिन तयार करून घेतला. त्यामध्ये बटर पेपर टाकलेला. तुम्ही फक्त तेल किंवा तूप लावून मैदा डस्ट करून पण घेऊ शकता. त्यानंतर इथे आता हे बॅटर छान फुगलेलं आहे, रवा छान फुगलेला आहे. त्यामध्ये मी 3-4 कप इतकं दूध टाकलेलं, 3-4 चमचे दूध टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स, चिमूटभर मीठ आणि टूटी फ्रुटी टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि हे बॅटर आहे ना केक टिनमध्ये ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर वरून पुन्हा टूटी फ्रुटी टाकून घेतलेल्या आहेत थोड्याशा आणि हे बॅटर प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता केक बेक होण्यासाठी ना मला इथे पाऊण तास लागलेला, किंवा जास्त वेळ पण लागू शकतो, कमी वेळ पण लागू शकतो, जसं बॅटर आहे किंवा गॅसची फ्लेम जशी आहे त्यानुसार होतं. तर मध्ये मध्ये चेक करून बघायचं अर्धा ते पाऊण तासानंतर. तर इथे मी नाईफ टाकून बघितलेला एक आणि तो कोरडा आला तर समजायचं की केक तयार झालेला आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच केक कट करून घ्यायचा, म्हणजे डिमोल्ट करून घ्यायचा. आणि नंतर बघा मस्त असे केक कट करून पीसेस करून घेतलेले आहेत मी. खूप छान असा स्पॉन्जी झाला होता केक, मस्त लागतो. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मी बनवला होता, मस्त झालेला अगदी. मुलांना तुम्ही याच्यावर चॉकलेट सिरप टाकून सुद्धा बनवून देऊ शकता, खूप मस्त होतो. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.